रामकृष्ण हरी माऊली आपल्या सोबत आता अशी व्यक्ती आहे जिचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रचलित आहे, प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. ती व्यक्ती वारीमध्ये आली, ती म्हणजे भाऊ कदम. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला सांगा का अभिनेत्याच्या नजरेमधून वारी कशी असते? नाही, खूप उत्तम. म्हणजे जी शिस्तबद्ध वारी चालली आहे ती आम्ही अभिनय करताना सुद्धा तेवढ्याच शिस्तीने अभिनय करतो आणि ही शिस्त आयुष्यभर पाळावी माणसाने, जेणेकरून माणसाचं आयुष्य सुखकर होईल आणि विठुराया सतत पाठीशी राहील. आपण आता बघतोय की तुम्ही आलेले म्हटल्यावर प्रचंड गर्दी पण इथे झालेली आहे, कारण तुम्हाला भेटण्यासाठी हीच ओढ वारकऱ्यांची पंढरीसाठी सुद्धा पाहायला मिळते. तुमच्या मनामध्ये किती आता माऊलींच्या भेटीची ओढ आहे? मी तर प्रत्येकात माऊली बघतोय खरं तर, आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा माऊलीचं दर्शन घेईन तेव्हा म्हणजे तो आनंद वेगळा आहे माझ्यासाठी, मी शब्दात मांडू शकत नाही. आणि खूप बरं वाटतंय, म्हणजे एक भारावून जातो माणूस हे सगळं बघून. आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत हे एकत्र जेव्हा वारीत चालतात ते बघून मला खूप आनंद होतो. पहिल्यांदा वारी करतात, वारी करताना काय वेगळा अनुभव आला? वेगळं म्हणजे पहिल्यांदा मी 4 किलोमीटर चाललो काल, आणि मग ते चालणं विठोबानीच करून ठेवलं होतं, कारण ट्रॅफिक एवढं होतं आणि मंत्री आले होते गोरे साहेब, त्यामुळे त्यांच्याबरोबर जात होतो. म्हणून तेही चालत होते आणि त्यांच्याबरोबर मलाही चालायची संधी मिळाली आणि महाप्रसादाचा लाभ घेता आला. अजून काय हवं? एक भाऊ कदम स्टाईल वारकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? मी तर एवढं म्हणेन, आयुष्यभर हसत राहा आणि आयुष्यभर चालत राहा आणि फिट राहा. धन्यवाद माऊली. तर हे होते आपल्यासोबत अभिनेते भाऊ कदम, ते सुद्धा वारीमध्ये आलेले आहेत, सहभागी झाले आहेत, वारीचा आनंद घेतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सर, प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी, नीरा नदी.